विचार करा, एक खूप मोठा आंतरराष्ट्रीय करार आहे, करोडोंची डील, सगळं काही पणाला लागलंय. आणि मग सगळ्यात शेवटची सगळ्यात महत्वाची सूचना एका व्हॉइस नोटने पाठवली जाते. सेंड द शिप्स. पण दुसऱ्या बाजूला जो एजंट होता त्याने काय ऐकलं माहितीये का? सेंड द शीप. शिप्स, शीप. आवाजातला इतकासा फरक आणि केवढी मोठी चूक. मित्रांनो, हीच आहे फॉनिक्सची ताकद. नमस्कार मित्रांनो, मराठी वर्गमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इंग्रजीचा अगदी पाया म्हणजे फाउंडेशन पक्क करणार आहोत. टॉपिक आहे अल्फाबेट अँड साऊंड्स, म्हणजेच अक्षरं आणि त्यांचे ध्वनी. आता हा टॉपिक महाटेट परीक्षेसाठी इतका महत्त्वाचा काय आहे? कारण यावर आधारित प्रश्न फक्त ग्रामरमध्येच नाही तर लँग्वेज पेडॉगॉजी सेक्शनमध्ये सुद्धा हमखास येतात. त्यामुळे यावर आपली पकड असणं खूप गरजेचं आहे. बरं, तर सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. लेटर म्हणजे अक्षर आणि साऊंड म्हणजे ध्वनी, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बघा हां, ए हे काय आहे? एक अक्षर. पण जेव्हा आपण ॲपल म्हणतो तेव्हा त्याचा आवाज येतो ॲ, आणि तेच जेव्हा आपण केक म्हणतो तेव्हा आवाज येतो ए. पाहिलं? अक्षर एकच, पण त्याचे आवाज मात्र वेगवेगळे आहेत. आणि हेच आवाज आपण अशा विशेष चिन्हांमध्ये दाखवतो जेणेकरून उच्चार अचूक कळावा. हा जो फरक आहे ना, तोच महाटेट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया शब्दांच्या आवाजाच्या आत्म्यापासून, म्हणजेच वावल्स, आपले स्वर. आता वावल्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे आवाज आहेत जे उच्चारताना आपल्या तोंडातली हवा कुठेही अडत नाही, एकदम मोकळेपणाने बाहेर येते. आणि इंग्रजीमध्ये हे 5 मुख्य वावल्स आहेत: ए, ई, आय, ओ आणि यू. ओके, आता वॉवल्समध्ये पण 2 प्रकार आहेत. पहिला बघूया शॉर्ट वॉवल साऊंड्स. नावाप्रमाणेच यांचा उच्चार छोटा म्हणजे शॉर्ट असतो. चला आपण एकत्र म्हणून बघूया, म्हणजे छान लक्षात राहील. एचा आवाज ॲ, जसे की CAT कॅट. ईचा आवाज ॲ, जसे की PEN पेन. आयचा आवाज ए, जसे की SIT सिट. ओचा आवाज ऑ, जसे की POT पॉट. आणि यूचा आवाज अ, जसे की CUP कप. आहे की नाही सोपं? ठीक आहे, आता वळूया लॉंग वॉवेल साऊंड्सकडे. आणि इथे ना एक मस्त ट्रिक आहे लक्षात ठेवायला. इथे वॉवेल चक्क स्वतःचंच नाव घेतो. बघा हां, एचा आवाज ए येतो, जसं की केकमध्ये. ईचा आवाज ई येतो, जसं की सी. आयचा आवाज आय येतो, जसं की बाईक. ओचा आवाज ओ येतो, जसं की होम. आणि यूचा आवाज यू येतो, जसं की यूज. हा शॉर्ट आणि लॉंगमधला फरक ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला असेल की अरे, हे ए एकच अक्षर आहे, पण मग त्याचे इतके वेगवेगळे आवाज कसे काय येतात, बरोबर ना? चला, याचंच उत्तर आता आपण पाहूया. तर मित्रांनो, हा आहे इंग्रजी फोनेटिक्समधला एक गोल्डन रूल. लक्षातच ठेवा, एकच वावेल वेगवेगळ्या शब्दांमध्ये वेगवेगळे आवाज देऊ शकतो. आणि हा नियम महाटेट परीक्षेसाठी सुपर इम्पॉर्टंट आहे, कारण परीक्षेत नेमका याच मुद्द्यावर गोंधळ उडवून दिला जातो आणि आपले हक्काचे मार्क जातात. बरं, वॉवेल्सबद्दल तर आपण बोललो, पण शब्द फक्त स्वरांनी बनत नाहीत. त्यांना आकार देण्यासाठी, शेप देण्यासाठी येतात कॉन्सोनेंट्स, म्हणजेच व्यंजनं. आता कॉन्सोनेंट्स म्हणजे काय? तर हे असे आवाज आहेत ज्यांच्या उच्चाराच्या वेळी हवा तोंडात कुठेतरी थोडी किंवा पूर्णपणे अडवली जाते. तुम्ही स्वतःच म्हणून बघा. प, बघा ओठ बंद झाले. किंवा ट, बघा जीभ दातांना लागली. सोपं आहे की नाही? तर ए, ई, आय, ओ, यू हे 5 वावल्स सोडले की उरलेली जी 21 अक्षर आहेत ती सगळी कॉन्सोनेंट्स आहेत. चला, आता आपण त्या सिक्रेट कोडबद्दल बोलूया, जो इंग्रजी शब्दांचे उच्चार अचूक ओळखायला मदत करतो. हे आहेत फोनिक्सचे काही महत्त्वाचे नियम. आणि हे नियम महाटेटसाठी इतके महत्त्वाचे आहेत की यामुळे तुमचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. ओके, तर हे नियम आपण एक एक करून समजून घेऊया. लक्ष द्या हां. पहिला आहे CVC पॅटर्न, म्हणजे कॉन्सोनंट वावल कॉन्सोनंट, जसं की कॅट किंवा पेन. दुसरा नियम आहे सायलेंट लेटर्सचा, म्हणजे अशी अक्षरं जी लिहितात पण बोलत नाहीत, जसं की नाईफमधला के किंवा कोममधला बी. तिसरा डायग्राफ्स. इथे 2 अक्षरं एकत्र येतात आणि एक तिसराच नवीन आवाज तयार होतो, जसं की S आणि H मिळून शचा आवाज येतो शिपमध्ये. आणि चौथा
ब्लेंड्स. इथे पण 2 अक्षर एकत्र येतात, पण दोघांचाही आवाज स्पष्ट ऐकू येतो. जसं की ब्ल मध्ये बी पण ऐकू येतो आणि एल पण, ब्लॅक. यावर अजून खूप उदाहरणं आहेत जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधल्या PDF नोट्समध्ये मिळतील. त्या नक्की बघा. एक छोटीशी आठवण. जर आपल्याला इंग्रजी ग्रामर अगदी सुरुवातीपासून व्यवस्थित शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरची संपूर्ण प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती एकदा नक्की बघा. बरं, थिअरी तर खूप झाली. आता बघूया की हे सगळं ज्ञान परीक्षेमध्ये खरंच कसं कामी येतं. चला, महाटेटमध्ये आलेले काही जुने प्रश्न आपण सोडून पाहूया. हा आहे आपला पहिला प्रश्न. शिप या शब्दातला वावल साऊंड ओळखायचा आहे. आठवतंय? आपण अगदी सुरुवातीलाच शिप आणि शिपबद्दल बोललो होतो. चला, पटकन आपलं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया किती जणांना बरोबर आठवतंय. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ए. शिपमध्ये शॉर्ट ईचा आवाज येतो, तर शीपमध्ये लॉंग ई म्हणजे ई असा आवाज येतो. परीक्षक नेमका हाच फरक ओळखून प्रश्न टाकतात, त्यामुळे असा सराव खूप महत्वाचा आहे. ओके, पुढचा प्रश्न. डाऊट या शब्दात कोणतं अक्षर सायलेंट आहे? हां, तर खूप सोपं आहे. चला फटाफट उत्तर द्या कमेंट्समध्ये. अगदी बरोबर. उत्तर आहे सी, बी. डाऊटमध्ये बीचा उच्चार होत नाही. ती ट्रिक आठवतीये? MB आणि BT हे पॅटर्न लक्षात ठेवा. कोंब, डाऊट यातला बी बहुतेक वेळा सायलेंट असतो. चला, तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची एकदा पटकन उजळणी करूया आणि परीक्षेसाठी एक पक्की स्ट्रॅटेजी बनवूया. ओके, क्विक रिव्हिजन. वावल्स AEIOU मोकळा आवाज. कॉन्सनंट्स बाकीची 21 अक्षरं हवा अडवून येणारा आवाज. डायग्राफ्स 2 अक्षरं 1 नवीन आवाज जसं श. ब्लेंड्स 2 अक्षरं दोघांचाही आवाज जसं ब्ल. झालं, इतकं सोपं आहे. आणि ही आहे आपली महाटेटसाठीची खास स्ट्रॅटेजी. सगळ्यात पहिलं शॉर्ट आणि लाँग वॉवल साऊंड्सवर फोकस करा. दुसरं कॉमन सायलेंट लेटर्स पाठच करून टाका. तिसरं शिप सारख्या शब्दांचा भरपूर सराव करा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज ह्या टॉपिकवरचे किमान 10 प्रश्न सोडवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा इंग्रजीचा पाया आहे. एकदा हा पाया पक्का झाला ना की पुढचा प्रवास खूप सोपा होतो. जर आपल्याला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल आणि उपयोगी वाटलं असेल तर या प्रयत्नांना लाईक करून पाठिंबा नक्की द्या. इतरांसोबत शेअर करा आणि मराठी वर्गला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सगळ्या नोट्स आणि अपडेट्ससाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण असाच एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. धन्यवाद.